उतारा क्रमांक 12 दिनांक 29/12/2016 रोजी सकाळी 8 वाजण्याचे सुमारास जखमी नामे कोमल चरणसिंग हिच्या घराच्या अंगणात मौजा तळणी तालुका आर्णी येथे आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी त्यांचे समान उद्देशाने पुरसनार्थ खबर देणार यांची बहीण जखमी कोमल हिला कुऱ्हाड ही उलटी करून कपाळावर मारून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवली व त्या अनुषंगाने आरोपीने भारतीय दंड संहिता कलम 324 सह 34 अन्वये गुन्हा केल्याचे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय? निष्कर्ष नाही. परिच्छेद वर नमूद तारीख वेळ व ठिकाणी आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी जखमी नामे कोमल हिच्या हातून शांतताभंग किंवा अपराध घडवून आणण्याच्या उद्देशाने तिला शिवीगाळ करून तिचा उद्देशपूर्वक अपमान केला व तिला प्रक्षोभित केले व त्या अनुषंगाने आरोपींनी भारतीय दंड संहिता कलम 504 सह 34 अन्वये गुन्हा केल्याचे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय? तसेच आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी त्याचे समान उद्देशाने पुरसनार्थ जखमी नामे कोमल यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फौजदारी पात्र धाकधपटशा केला व त्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता कलम 506 सह 34 अन्वये शिक्षापात्र गुन्हा केल्याचे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय? निष्कर्ष नाही. आदेश काय? आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येते. परिच्छेद कारण मीमांसा सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी अभिलेखानुसार युक्तिवाद केला व आरोपी विरुद्ध जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्याबाबत विनंती केली. आरोपींच्या वतीने विद्वान वकिलांनी युक्तिवाद केला की खबर देणार व साक्षीदार हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांचा तोंडी पुरावा सुसंगत नाही. अभियोग पक्षाच्या वतीने स्वतंत्र साक्षीदार तपासला नाही. आरोपींनी खबर देणार विरुद्ध रिपोर्ट दिला होता त्यामुळे साक्ष नोंदविली नाही. तसेच तपासिक अंमलदार यांची साक्ष नोंदविली नाही. त्यामुळे बचाव पक्षास वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच साक्षीदारांच्या तोंडी पुराव्यामधील विसंगती साबित करण्याची संधी मिळाली नाही. त्याचा फायदा आरोपीस देणे न्यायाचे आहे. परिणामी आरोपी विरुद्ध ठोस व विश्वासार्ह पुरावा नसल्यामुळे आरोपी क्रमांक 1 ते 3 यांची निर्दोष मुक्तता करण्याबाबत याचना केली. परिच्छेद वाद प्रश्न क्रमांक 1 ते 3 करिता वाद प्रश्न क्रमांक 1 ते 3 हे एक संघ असल्याने पुनरावृत्ती टाळण्याकरिता एकत्रित चर्चिले आहेत. परिच्छेद प्रस्तुत प्रकरणी अभियोग पक्षाच्या वतीने खबर देणार यास साक्षीदार क्रमांक 3 म्हणून निशाणी क्रमांक 83 वर तपासले आहे. सदर साक्षीदाराने घटनेबाबत कथन करून रिपोर्ट व प्रथम खबर अहवाल औपचारिकदृष्ट्या साबित केले आहेत. तथापि त्यातील कथनांची सत्यता साबित होणे आवश्यक आहे. पूर्णविराम.